नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूपीएससी अकॅडमीच्या ॲपमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत। आजच्या अनालिसिसमध्ये आपण जिओग्राफी या सेक्शन मधले जे 15 क्वेश्चन्स आहेत त्या 15 क्वेश्चनचे अनालिसिस बघणार आहोत। अनालिसिस पाहताना तुमच्याकडे जो क्वेश्चन पेपर आहे तो समोर ठेवा, सोबत जे काही ॲडिशन्स असेल त्याच्यामध्ये ती करत चला आणि काही इम्पॉर्टंट ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही फक्त त्याच्यामध्ये नोट डाऊन करत चला। ठीक आहे, असं मी अपेक्षित करून चालतो की तुमच्याकडे आता समोर पेपर आहे आणि त्यासोबत तुम्ही अनालिसिस बघत आहात। आजचा जो पहिला प्रश्न आहे म्हणजे जो आपण क्वेश्चन पेपर मधला जो 16 नंबरचा क्वेश्चन आहे तो आपण इथे बघू शकतो। 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्याने लोकसंख्येची नकारात्मक वाढ नोंदवली होती? ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा इथे नकारात्मक सकारात्मक वाढ नोंदवली होती, या गोष्टीला हायलाइट करणे गरजेचं आहे। प्रश्नामध्ये नकारात्मक वाढ दिलेली आहे, याआधी हा PYQ येऊन गेलेला आहे, पुन्हा तो सुद्धा येणे अपेक्षित आहे कारण की लोकसंख्या जी जनगणना होती ती आता न्यूज मध्ये होती, तर त्यावरून हा क्वेश्चन आपण इथे प्रेडिक्ट करू शकतो की जी नकारात्मक वाढ आहे, कारण की एकमेव असं जे राज्य त्याची नकारात्मक वाढ आपण इथे बघू शकतो। त्याचं जे उत्तर आहे ते आहे 4 नंबर नागालँड याचं उत्तर आहे, ज्याची नकारात्मक वाढ नोंदवली गेली होती। ठीक आहे, इथे आपण पाहू शकतो 2011च्या जनगणनेनुसार नागालँड हे एकमेव असे राज्य होते ज्यामध्ये लोकसंख्येची नकारात्मक वाढ -0.58% नोंदवली गेली होती, म्हणजे मायनस मध्ये होती, नकारात्मक -0.58 नोंदवली गेली होती। म्हणजे 2001 ते 11 दरम्यान नागालँडची लोकसंख्या कमी झाली होती। ठीक आहे, नकारात्मक म्हणजे निगेटिव्ह काय झालेलं नाही, तर तिथली लोकसंख्या ही कमी झालेली आहे। ठीक आहे, त्या दृष्टिकोनातून नकारात्मक वाढ नोंदवली गेली होती। यामागे विविध कारणं असतात, म्हणजे जी लोकसंख्या आहे त्यामागे कमी होण्यासाठी जी विविध कारणं असतात त्यामध्ये आपण इथे पाहू शकतो स्थलांतर आहे, जनगणना आहे, म्हणजे काही चुकीचं स्टेटस जे आपण डेटा म्हणू शकतो त्या अंतर्गत आहे किंवा अंतर्गत स्थलांतर आहेत, त्यामध्ये ही नकारात्मक वाढ नोंदवली गेली होती आणि हे जे रिझन्स आहेत ते विविध अशी कारणं आहेत। 17 नंबरचा क्वेश्चन बघूयात आपण। अटलांटिक महासागरातील गल्फ स्ट्रीम काय आहे? ऑप्शन मध्ये बघू शकता 1 नदी, 2 वारा, 3 समुद्री प्रवाह आणि 4 पर्वतरांगा। आता अटलांटिक महासागरामध्ये गल्फ स्ट्रीम जे काय आहे, एक नदी आहे का ती आपल्या वाचनात कुठेच आलं नसेल की गल्फ स्ट्रीम नावाची कोणती अशी एक नदी आहे। स्ट्रीम यावरूनच ओळखून जातं, गल्फ किंवा स्ट्रीम यावरून शब्दांवरून तुम्हाला हिंट कळाली पाहिजे होती, त्यामुळे नदी नाहीये, वारा नाहीये, वाऱ्यांची वेगवेगळी नावं असतात, चिनूक आहे, लू आहे, फॉन आहे, त्यामध्ये गल्फ स्ट्रीम वाऱ्यामध्ये नाही। समुद्री प्रवाह याचं योग्य उत्तर काय आहे आपण बघू शकतो, समुद्री प्रवाह आणि पर्वतरांगा सुद्धा गल्फ स्ट्रीम यामध्ये ही जी टर्म आहे ती पर्वतरांगा सुद्धा सोबत मॅच होत नाहीये, ते आपण इथे बघू शकतो। गल्फ स्ट्रीम जो आहे इथे आपण मॅप पण दिलेला आहे, मॅप सोबत इथे तुम्ही रिलेट करू शकता गोष्टी। गल्फ स्ट्रीम हा उष्णकटिबंधीय भागातून थंड भागाकडे वाहणारा उष्ण समुद्री प्रवाह आहे। म्हणजे जो गल्फ स्ट्रीम आहे तो कोणता आहे, तो उष्ण समुद्री प्रवाह आहे। असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो, गल्फ स्ट्रीम हा थंड प्रवाह आहे की उष्ण प्रवाह आहे, समुद्री प्रवाह, तर तो उष्ण समुद्री प्रवाह आहे। ठीक आहे, तो कोणत्या भागाकडून कुठे वाढतो, थंड भागाकडे वाहणारा, म्हणजे उष्णकटिबंधीय भागातून थंड भागाकडे वाहणारा उष्ण समुद्रीय प्रवाह आहे। इथे तुम्ही बघू शकता नॉर्थ अमेरिका आहे, इथे गल्फ ऑफ मेक्सिको, साऊथ अमेरिका, कॅरेबियन सी, क्युबा, इथे अटलांटिक ओशन आहे, लॅब्राडोर सी आहे, इथे ग्रीनलँड आहे, ब्रिटिश आइसलेस आहेत, इथे इस्लेस आहेत, इथे गल्फ स्ट्रीम असते, इथे बघू शकता, याची दिशा बघू शकता तुम्ही गल्फ स्ट्रीमची, या पद्धतीने आइसलँड, ग्रीनलँड पुढे युरोपच्या साईडला जाताना दिसून येऊ शकतो। ठीक आहे, ते उत्तर याचं काय योग्य उत्तर आहे, 3 नंबर याचं योग्य उत्तर आहे। खालील जोड्या बरोबर जुळवा। एक साईडला प्रदेश दिलेले आहेत आणि इथेच वाऱ्याची नाव इथे दिलेली आपण इथे बघू शकतो। या साईडला सहारा वाळवंट आहे, भारतातील गंगा खोरे, पश्चिम युरोप, डी चीनचा प्रदेश आहे आणि इकडे वाऱ्याचे नाव बघू शकतो हार्मॅटन, लू, वेस्टर्लीज आणि टायफून। आता लू जे आहे ते उष्ण, आपण इथे सांगू शकतो की लू जे आहे ते उष्ण, म्हणजे उष्ण वारा आहे तो, म्हणजे आपल्या भारतातल्या उत्तर भारतामधून तो वाहतो, त्यामुळे भारतातला जो गंगा खोरे आहे त्याला याची मॅच होते B 2 नंबरचं मॅच होतं। त्यासोबत आता इथे बघू शकतो सहारा वाळवंट A नंबर, हार्मॅटन पश्चिमच्या युरोपमध्ये, C 3 नंबरचा आपण सांगू शकतो वेस्टर्लीज, आणि चीनचा प्रदेश जो आहे तिथे टायफून हा वारा वाहताना आपण इथे बघू शकतो, म्हणजे जे प्रादेशिक वाऱ्याचं नाव आहे ते टायफून आहे चीनचा प्रदेश, भारतातले गंगा खोरे लू प्रदेश आणि सहारा वाळवंट हार्मॅटन इथे आपण असल्याचं सांगू शकतो। त्यावरून आपण इथे पर्याय क्रमांक 1 इथे याचं उत्तर योग्य आहे असं इथे सांगू शकतो।
आन्सर की मध्ये याचं उत्तर प्रिंट मिस्टेक झालेली आहे, टायपिंग मिस्टेक आहे, उत्तर चुकीचं गेलेलं आहे, त्यामुळे इथे चुकीचं उत्तर जे आहे तुम्ही ते दुरुस्त करून घ्या. इथे काही साईडला इथे काही वाऱ्यांची नावं दिलेली आहेत, ती आपण इथे बघू शकतो. जगातील काही प्रमुख स्थानिक वारे आहेत, वाऱ्याचे नाव आहे, त्याचे स्वरूप आणि वैशिष्ट्य आणि प्रभाव क्षेत्र आहेत. वारंवार याच्यावर प्रश्न येताना दिसू शकतो. तर राज्यसेवेला जर ट्रेंड पाहिला तर गेल्या 2-4 वर्षांमध्ये यावर सारखे क्वेश्चन आलेले आहेत, त्यामुळे हा चार्ट तुम्ही नक्की करून जावा. यावर प्रश्न यावेळेस येणं अपेक्षित आहे. आताच आपण पाहिलं लू वारा पाहिला, जो उष्ण आणि कोरडा आहे. उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आपण सांगू शकतो, म्हणजेच भारतातील गंगा खोरे उन्हाळ्यात बहुधा दुपारी वाहतात. हे वारे थारच्या वाळवंटी प्रदेशाकडून येतात, जे थारवरचा वाळवंटी प्रदेश आहे तिकडून येतात. सिमुक आहे, सिमुक उष्ण आणि कोरडेच आहे, विनाशकारी म्हणून ओळखलं जातं. सहारा आणि अरेबियन वाळवंटातून अतिशय वेगाने वाहतात. चिनुक आहे, विच मीन्स स्नो ईटर. यावर राज्यसेवेला प्रश्न येऊन गेलेला आहे. हा पीयूक आहे, पीवायक्यू आहे. स्नो ईटर कोणत्या वाऱ्यास म्हणतात तर तो चिनुक वाऱ्यास त्याला स्नो ईटर म्हणतात. इथे उबदार आणि हा कोरडा वारा आहे. उत्तर अमेरिकेतील रॉकी पर्वताच्या पूर्व उतारावरून खाली वाहतात. लोकेशन सुद्धा विचारलं होतं, एकदा स्नो ईटर विचारलं होतं, स्नो ईटर कोणत्या वाऱ्यास म्हणतात. त्यानंतर लोकेशन विचारलं होतं की चिनुकचं लोकेशन कसं आहे, आणि तो उबदार आणि कोरडा आहे ते स्वरूप सुद्धा विचारलं होतं. त्यामुळे व्हेरी आयएमपी आहे. त्यानंतर मिस्ट्रल आहे, थंड आणि कोरडा वारा आहे. स्पेन, फ्रान्स, भूमध्य सागरा किनाऱ्यालगतच्या प्रदेशात वाहतात. आल्प्स पर्वतावरून येतात. आल्प्स पर्वतावरून येणारे कोणते आहेत, मिस्ट्रल आहेत. बोरा आहे, थंड आणि कोरडा आहे. आल्प्स पर्वता उतारावरून इटली देशाच्या किनारी भागाकडे वाहतात. पाम्पेरो आहे, उष्ण आणि कोरडे. दक्षिण अमेरिकेत पंपा गवताळ प्रदेशात वाहतात. फॉन आहे, पीवायक्यू आहे, हा सुद्धा वारा उष्ण आणि कोरडा आहे. आल्प पर्वताच्या उत्तर भागात वाहतात. लोकेशन सुद्धा विचारलं होतं आणि फॉन वारा सुद्धा विचारलं होतं आणि त्याचं स्वरूप सुद्धा विचारलं होतं. हा पीवायक्यू आहे. 2 आपण इथे पीवायक्यू सुद्धा क्लिअर केलेले आहेत आणि इथे काही जे आहेत ते आपण क्लिअर केलेले आहेत. प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे काळजीपूर्वक याचे इन डिटेल्स तुम्ही नोट डाऊन करून घ्या. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. 19 नंबरचा क्वेश्चन आहे, ज्वालामुखी आणि देश आहेत त्यांचे योग्य आपण जुळवून घेऊयात. इथे सेमेरू आहे, कोटोपॅक्सी आहे, माउंट एटना आहे, किलीमांजारो आहे. या साईडला इंडोनेशिया आपण बघू शकतो, इक्वेडोर बघू शकतो, इटली पाहू शकतो, केनिया आणि भारत. आता इथं पाहिलं तर ही नावं जी आपण जी बघितली ती भारताशी रिलेटेड कोणतं नाव असल्याचं इथं आपल्याला दिसत नाही. सगळ्यात पहिली गोष्ट तर तुमच्या पर्यायात मला नाही वाटत की 5 येऊ शकतं त्यापेक्षा. आणि त्यासोबतच इथे माउंट एटना जर पाहिलं तर हा पीवायक्यू आहे, त्यामुळे क च इटली क ची जोडी जी आहे ती 3 सोबत इथे लागू शकते. क ची 3 सोबत, माउंट एटना इटली सोबत. बाकीचे जे ऑप्शन्स आपण इथे पाहू शकतो ती सेमेरू इंडोनेशिया, कोटोपॅक्सी इक्वेडोर, माउंट एटना इटली आणि किलीमांजारो टांझानिया. ठीक आहे, म्हणजे 19 नंबरची एक जोडी आपण इथे सांगू शकतो, किलीमांजारो टांझानिया. टांझानिया इथे तुमच्या पर्यायामध्ये नव्हतं, त्यामुळे हा प्रश्नाचा इथे आपण कॅन्सल केलेला होता. इथे भारत ऑप्शन मध्ये चुकून इथे जर टांझानिया हवं होतं, किलीमांजारो टांझानिया इथे जोडी हवी होती. माउंट एटना इटली हा करून तेव्हा व्हेरी आयएमपी आहे. पीवायक्यू होता हा 2-3 वेळा यावर पीवायक्यू येऊन गेलेला आहे. सेमेरू इंडोनेशिया, कोटोपॅक्सी इक्वेडोर. ठीक आहे, या आपण काय म्हणूया त्याला, या टॉपिकवर क्वेश्चन आलेले आहेत. ठीक आहे, त्यामुळे हे व्यवस्थित करून ठेवा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ टिंब चौरस किमी असून त्याचा विस्तार डॅश डॅश आणि डॅश डॅश पूर्व रेखावृत्त दरम्यान आहे. सोपा क्वेश्चन, आता इझी कॅटेगरीमध्ये हा क्वेश्चन तुम्ही घेऊ शकता. वारंवार यावर क्वेश्चन विचारला आहे, आतापर्यंत 10 ते 12 वेळा हा रिपीटेड झालेला आहे. इझी कॅटेगरी मधील क्वेश्चन आणि याचं उत्तर तुम्हाला माहित असेल. इथे आपण बघू शकतो 3 नंबर उत्तर आहे याचं. ठीक आहे, महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ आणि त्याचा विस्तार जो आहे तिथे आपण इथे बघू शकतो पर्यायामध्ये. 3 नंबर याचं उत्तर आहे. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. 15, 16, 17 जो पेपर पाहिलं राज्यसेवा पूर्वेचे, तर या क्वेश्चन या टॉपिकवर जे आहे तर अनेकदा क्वेश्चन आलेले आहेत. म्हणजे जे आपण पाहू शकतो की जे आपण हे गॅसेस थेअरी असेल किंवा त्याच्यानंतर गॅसेल टायडल थेअरी असेल किंवा नेब्युलर हायपोथेसिस असेल, जे हायपोथेसिस आहेत त्यावर अनेकदा प्रश्न विचारले होते आणि ते हायपोथेसिस कोणाचे आहेत यावर तो प्रश्न होता. एवढा प्रश्न येतो की हायपोथेसिस आणि ते कोणाचं हायपोथेसिस होतं. ठीक आहे, तर हे याचा जो चार्ट आहे तो आपण व्यवस्थित करून घेऊयात आणि याची जी जोड्या आहेत त्या पण आपण इथे व्यवस्थित बघून घेऊयात. 21 नंबरचा क्वेश्चन आहे, याचं उत्तर 4 असल्याचं इथे आपण बघू शकतो. ग्रहीय परिकल्पना जी आहे
ती कोणाची होती? चेंबरलेन आणि मुल्टनची होती. म्हणजे इथे ग्रहीय परिकल्पना चेंबरलेन आणि मुल्टन, म्हणजे अचं पाहिलं तर 2 यायला पाहिजे. त्या पद्धतीने हा पर्याय 1 नंबरचा पर्याय इथे गेलेला आपण इथे बघू शकतो. त्यानंतर इथे या साईडला पाहिलं तर तेजोमय परिकल्पना आहे, म्हणजे नेबुलर हायपोथेसिस आहे, ती कोणाची होती? तर कांटची होती. तेजोमय परिकल्पना कोणाची होती? कांटची होती. अचं 4 यायला पाहिजे. इथे ऑप्शन मध्ये नाही अचं 4 मध्ये आपलं, म्हणजे ब च तेजोमय परिकल्पना कोणाची होती? तर कांटची होती. ब च 4 यायला पाहिजे. इथं प्रिंट मिस्टेक झालेली आहे, त्यामुळे हा सुद्धा क्वेश्चन इथे 2-1 झालेला आहे. इथे हा सुद्धा क्वेश्चन आपण इथे कॅन्सल करू शकतो, पण याचं योग्य उत्तर जे आहे मी तुम्हाला सांगून देतो याचं. ठीक आहे. ग्रहीय परिकल्पना लक्षात ठेवा, चेंबरलेन आणि मुल्टन. तेजोमय परिकल्पना नेबुलर हायपोथेसिस कांटची होती. गॅसेस हायपोथेसिस जे आहे जीन अँड जेफ्रीचं होतं, आणि भरती ओटी जे होतं ते लाप्लासचं होतं. कोणाचं होतं? टायडल जे आहे हायपोथेसिस तो लाप्लास. प्लॅनेटेसिमल हायपोथेसिस जे होतं चेंबरलेन आणि मुल्टन. तेजोमय नेबुलर गॅसेस जी आहे ती कांटची होती. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. 22 नंबरचा क्वेश्चन इथे बघू शकतो आपण. पृथ्वीच्या गाभ्यापासून ते भूपृष्ठाकडे जाताना, म्हणजे फ्रॉम कोर टू सरफेस लागणाऱ्या विलगतेच्या डिस्कंटिन्युटीचा योग्य क्रम कोणता आहे तो इथे विचारलेला आहे. आता जे डिस्कंटिन्युअस आहे ते तुम्हाला माहित असतीलच, आपण रीड केलेला आहे चौथी सरांच्या बुकमध्ये असो की इतर बुक्स मध्ये सुद्धा आपण त्या रीड केलेल्या आहेत. त्यामध्ये मोहो विलकता आहे, कॉन्ड्राइड विलकता आहे, रेपट्टी विलकता आहे, लेहमन विलकता आहे, त्यानंतर गुटेनबर्ग विलकता आहे. तिथे पर्याय दिलेले आहेत, त्यामुळे योग्य जो पर्याय आहे ते आपण इथे 22 नंबरचं उत्तर जे आहे तिथे आपण योग्य उत्तर सांगू शकतो, आणि त्याचं विश्लेषण जे आहे ते पण इथे आपण बघूयात. 22 नंबरचं उत्तर जे आहे ते 4 नंबरचं उत्तर आपण असलं तर सांगू शकतो. इथे पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे. सगळ्यात पहिल्यांदा येईल ती लेहमन विलकता, त्यानंतर येईल गुटेनबर्ग विलकता, नंतर रेपट्टी, त्यानंतर येईल तुमची मोह, आणि शेवटी येईल ती कॉन्ड्राइड विलकता. या साईडला आपण त्याचं बघू शकतो, अनालायसिस पाहू शकतो. पृथ्वीच्या गाभ्यापासून कोरपासून भूपृष्ठाकडे जाताना विलकते जे आहेत ते खालील प्रमाणे आहेत. इथं आता पहिला पण लेहमन विलकता आहे, जी आतील इनर कोर मध्ये आहे, आणि आउटर कोर यामधील जी सीमा आहे. गुटेनबर्ग आहे, गुटेनबर्ग गाभा आणि मेंटलच्या दरम्यान येते ती. नंतर रेपट्टी आहे, खालचा मेंटल आहे वरचा मेंटल मध्ये आहे. मोह विलकता आहे, मेंटल आणि भूस्तर म्हणजे क्रस्ट आणि मेंटल मध्ये ती येते. आणि कॉर्नराइड जे आहे ते खालचा लोअर क्रस्ट आणि अप्पर क्रस्ट मध्ये ते असल्याचं दिसून येतं. त्यामुळे योग्य क्रम इथे आपण बघू शकतो एरोच्या थ्रू मध्ये. इथे या साईडला लेहमन, गुटेनबर्ग, रेपट्टी, मोहो आणि कॉर्नराइड. या संदर्भात आपण इथे एक इमेज पण घेतली होती, ती इमेज पण बघून द्या, त्यावरून तुमची कन्सेप्ट अजून क्लिअर होईल आणि लक्षात ठेवायला तुम्हाला ते सोपं जाईल. इथे क्रस्ट आहे, मेंटल आहे या साईडला, आणि हा कोर आहे. इनर कोर, आउटर कोर, मेंटल, अप्पर मेंटल, लोअर मेंटल, आणि ते क्रस्ट आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आता आपण जर पाहिलं तर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ते गाभ्यापर्यंत, आता प्रश्नामध्ये विचारलं की पृथ्वीच्या गाभ्यापासून ते भूपृष्ठाकडे, म्हणजे या साईडला असं हे या पद्धतीने विचारलं होतं आपल्याला. तर दोन्ही साईडने आपल्याला लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. सगळ्यात वरती पाहिलं तर कॉर्नराइड विलकता आहे, त्यानंतर मोहो विलकता आहे, रेपट्टी आहे, गुटेनबर्ग आहे आणि लेहमन आहे. ठीक आहे. हे जे अनालायसिस आहे किंवा इमेज आहे ती सेव्ह करून ठेवा तुमच्याकडे. ही पीडीएफ तुम्हाला शेअर केली जाईल ग्रुपमध्ये. ते याचे अनालिसिस बघून झाल्यानंतर एकदा इमेज पण व्यवस्थित बघून घ्या, त्यामुळे तुमच्या लक्षात राहण्यासाठी ते फायदेशीर ठरेल. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. योग्य जोडे जुळवा. यावर पण हा पीवायक्यू अनेकदा पीवायक्यू येऊन गेलेला आहे, त्यामुळे याविषयी ते डायरेक्टली तोंडपाठ केलं तर खूप सोपं होऊन जाईल अजून तुमच्यासाठी. हा प्रश्न अनेकदा आलेला आहे, यापुढे पण येऊ शकतो. इव्हन मला असं वाटतं की आत्ताच्या राज्यसेवा 25-24 ला सुद्धा हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. तर या साईडला आहे तुमचं समर सॉलिस्टिक, विंटर सॉलिस्टिक, वर्नल इक्विनॉक्स आणि ऑटोमनल इक्विनॉक्स. तर त्यातलं काय योग्य जोड्या ओळखायच्यात तुम्हाला, योग्य जोड्या ओळखायच्या ते 24 पर्याय क्रमांक जे आहे, पर्याय क्रमांक 4 आपण इथे बघू शकतो. 4चे पर्याय बरोबर आहेत. समर सॉलिस्टिक जो आहे 21 जून, विंटर सॉलिस्टिक 22 डिसेंबर, वर्नल इक्विनॉक्स 23 सप्टेंबर आणि ऑटोमनल इक्विनॉक्स 21 मार्च. हे 4चे ऑप्शन स्ट्रेट फॉरवर्डली जुळवले जातात. 24 पर्याय क्रमांक 4 असं उत्तर योग्य असल्याचं इथं आपण सांगू शकतो. या साईडला आपण एक मॅप आहे, तो मॅप पण बघून घेऊयात. एक इमेज आहे, ती इमेज बघितलं तर तुमची जी कन्सेप्ट आहे ते अजून चांगल्या पद्धतीने क्लिअर होईल. वेन सॉलिस्टिक और इक्विनॉक्स अॅक्युअर्स म्हणजे कधी ते अॅक्युअर्स होतात या संबंधी इमेज आपण ऍड केली होती समजण्यासाठी. इथे तुम्ही बघू शकता 21 जून आहे. ठीक आहे. 21 जून म्हणजे 21 जूनला काय असतो तो उन्हाळा आहे. समर सॉलिस्टिक इथे बघू शकतो आपण साऊथला. ठीक आहे. तर सोबतच 21 डिसेंबर, इथे 21 डिसेंबर पाहिलं आपण काय असतं म्हणजे 22 डिसेंबर विंटर सॉलिस्टिक साऊथला. इथे ऑटोमनल इक्विनॉक्स बघू शकतो 23 सप्टेंबरला,
आणि इथे बघू शकतो 19 मार्चला, म्हणजे जवळपास 21 मार्चला. ठीक आहे, इमेज व्यवस्थित बघून घ्या, रिकॉल करण्याचा प्रयत्न करा. यावर प्रश्न येऊ शकतो, प्रेडिक्शन आहे हे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात, 25 नंबरच्या क्वेश्चनकडे. भारतीय नद्यांचा इथे 23 नंबरचा क्वेश्चन मिसिंग झालेला आहे. कैलास मानसरोवर ही यात्रा जी आहे खालीलपैकी कोणत्या खिंडीतून होते? नुकतंच आता चायनाने पुन्हा एकदा कैलास मानसरोवर यात्रेसाठी परमिशन दिलेली आहे. त्यामुळे जी यात्रा आहे कैलास मानसरोवराची ती पुन्हा एकदा चालू झालेली आहे. त्यामुळे हा क्वेश्चन येऊ शकतो की कोणत्या खिंडीतून ही यात्रा गोथ्रू होते. त्यामुळे इथे बघू शकतो नाथुला आहे, झेलपला आहे, लिपुलेख आणि बोमडीला आहे. ठीक आहे, तर याचं योग्य उत्तर आपण इथे पाहूयात. 23 नंबर प्रश्नाचं उत्तर जे आहे ते 2 नंबरचं उत्तर असल्याचं इथे आपण सांगू शकतो. फक्त अ आणि क म्हणजे नाथुला आणि लिपुलेखला या 2 खिंडीतून कैलास मानसरोवर यात्रा ही केली जाते. ठीक आहे, त्यांना तिथे पाहू शकतो कैलास मानसरोवर यात्रा ही भारतातून चीन म्हणजे तिबेटमध्ये असलेल्या कैलास पर्वत व मानस सरोवर या ठिकाणी आहे. या यात्रा 2 प्रमुख मार्गांनी केली जातात. एक लिपुलेख पाहिला जो उत्तराखंड पारंपरिक प्रमुख मार्ग आहे, आणि दुसरा जो पाहिला तो नाथुला दर्रा जो आहे सिक्कीम नवीन पर्याय म्हणून तो 2015 पासून सुरू करण्यात आलेला आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. खालील नद्यांचा त्यांचा खोरे क्षेत्र आणि आकारासंदर्भात चढता क्रम लावा. चढता क्रम लावायचा इथे. चढता उतरता दोन्हीपैकी शब्द जो आहे तो हायलाइट केला पाहिजे. इथे कन्फ्युजन होऊ शकतं तुमचा चढता आणि उतरता मध्ये, त्यामुळे चढता क्रम जो आहे तो लक्षात घ्या. स्वर्णरेखा आहे, ब्राह्मणी आहे, तापी आहे, नर्मदा आहे आणि साबरमती आहे. हा तुमचा PYQ, हा तुमचा PYQ, हा PYQ, तापी सुद्धा PYQ. म्हणजे 4ही ऑप्शन हे PYQ या आधी राज्यसेवा असेल, कंबाईन असेल ते येऊन गेलेले आहेत. त्यामुळे पुन्हा आपण या संदर्भातली जी माहिती आहे ती बघणार आहोत आणि हा प्रश्न आपण त्या पद्धतीने फॉर्म केला होता. सगळ्यात पहिल्यांदा याचं जे योग्य आन्सर आहे ते योग्य आन्सर बघूयात. 25 नंबरचं 4 नंबरचं याचं उत्तर आहे. जो क्रम आहे तो 4 नंबरनुसार याचा क्रम लागू शकतो. सगळेच म्हणजे आपण पाहायला गेलं तर स्वर्णरेखा नदी जे आहे तिचा खोरे क्षेत्राचा सगळ्यात कमी असले तिथं पाहू शकतो. चढता क्रम विचारला त्यामुळे कमीपासून जास्त पर्यंत तुम्हाला घेऊन जायचंय. 2 नंबरला आहे साबरमती, 3 नंबरला आहे ब्राह्मणी, 4 नंबरला आहे तापी आणि 5 नंबरला आहे तुमची नर्मदा नदी. साहजिकच तुम्हाला माहिती की नर्मदा नदीचं खोरक्षेत्र हे इतर नद्यांपेक्षा जास्त असल्याचं तुम्ही इथं सांगू शकता. तुमच्या पर्यायामध्ये सगळ्यात शेवटी डी यायला पाहिजे. इथे डी नव्हता, इथे डी नव्हता, इथे डी होता आणि इथे डी होता. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला सगळ्यात लहान यातली नदी माहिती पाहिजे ती होती स्वर्णरेखा, ज्याची सुरुवात ए ने होते, ए स्वर्णरेखा. त्यामुळे याचं उत्तर जे योग्य जे आहे ते 4 नंबरचं उत्तर असल्याचं आपण इथे सांगू शकतो. थोडक्यात इथं माहिती बघूया. हा आता जस्ट आपण क्रम पाहिला. स्वर्णरेखा नदी पाहिली, सुमारे 19,500 चौरस किमी याचा ड्रेनेज एरिया आहे. साबरमती नदी आहे जसा 21,674 जो आहे तो आपण ड्रेन एरिया बघू शकतो, त्याचा ड्रेनेज एरिया बघू शकतो. ब्राह्मणी नदी आहे 39,033, तापी आहे 65,145 आणि नर्मदा जी आहे सगळ्यात मोठी यांच्यामध्ये तर 98,796 चौरस किमी याचं जे ड्रेनेज एरिया आहे तिथे आपण असल्याचं बघू शकतो. ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. उत्तर भारतातील मैदानी प्रदेशाच्या कोणत्या काळाच्या मैदानात हिमालयातून येणाऱ्या लहान नद्या विलुप्त होतात? PYQ आहे हा. अनेकदा वेगवेगळ्या अँगल आणि वेगवेगळ्या पद्धतीने हा क्वेश्चन फॉर्म करून विचारलेला आहे. ह्यावेळी आपण जो क्वेश्चन फॉर्म केला तो असा होता की हिमालय म्हणजे उत्तर भारतातलं असं कोणतं मैदान आहे की जिथून हिमालयातून वाहत येणाऱ्या नद्या लुप्त होतात. तर आणि या लुप्त होणाऱ्या नद्या पुन्हा एकदा त्या आपण पुढे जे आहेत ते आपण इथे उगम पावताना बघू शकतो. तर यातले जो पर्याय आहे तराई मैदान आहे, भांगर मैदान आहे, खादर मैदान आहे आणि भाबर मैदान आहे. याचं योग्य जे उत्तर आहे की लुप्त होतात म्हणजे भाबर मैदान म्हणजे 4 नंबरचं पर्याय याचं योग्य उत्तर असल्याचं इथे आपण सांगू शकतो. ठीक आहे, या संबंधित आपण एक इमेज घेतली होती. त्या इमेज मधून आपली जी कन्सेप्ट आहे ती अजून चांगल्या पद्धतीने क्लिअर होऊ शकते. भाबर मैदानासंदर्भात थोडक्यात माहिती बघू. हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या गाळाच्या मैदानापैकी एक आहे. या भागात मोठ्या प्रमाणात दगड, गोटे आणि वाळू. आधीचा क्वेश्चन जो आला होता तो कोणत्या मैदानात दगड, गोटे आणि वाळू मोठ्या प्रमाणात आढळून येते असा क्वेश्चन आला होता. त्यामुळे त्याविषयी उत्तर देखील भाबर मैदान होतं. आणि यावेळेस क्वेश्चन होता आपण विचारलं होतं कोणत्या भागामध्ये नद्या विलुप्त होतात. त्यामुळे भाबरचं ते मैदान आहे. त्यामुळे हिमालयातून वाहून येणाऱ्या लहान नद्या या भागात जमिनीत झिरपतात व विलुप्त होतात. ठीक आहे, या नद्यांचे पाणी खाली झिरपून पुढे तराई मैदानात पुन्हा भूपृष्ठावर त्या येताना दिसून येतात. आता जे आपण सांगितलं की पहिलं झिरपतात कुठे? भाबर मैदानात झिरपतात आणि ते उगम कुठे पावतात? तर तराई मैदानात उगम पावले तर आपण ते इथं बघू शकतो. 1 नंबरचं आहे तराई मैदान, भाबरच्या खाली असते. भांगर मैदान जुने गाळाचे मैदान म्हणून ओळखले जाते आणि खादर मैदान जे आहे ते नवीन गाळाचे मैदान म्हणून पूर प्रवण क्षेत्र असते ते म्हणून ओळखले जाते. ठीक आहे, इथे आपण इमेज बघू शकतो.
या इमेज मधून तुमची अजून चांगल्या पद्धतीने जी कन्सेप्ट आहे ती क्लिअर होईल. इथं समजा हिमालयाचा एरिया आहे, इथे भाभरचं मैदान आहे, दगडगोटे जे साचलेले आहेत तिथे तुम्ही बघू शकता. इथं तुमच्या नद्या विलुप्त होतात आणि ते आपण पाहिलं जे तराईच्या मैदानात आहे ते पुन्हा एकदा उगम पावताना दिसतात. हे भागर जे आहे आणि हे खादर आहे. हे भांगर आणि हे खादर आहे. आता इथं पाहिलं आपण भांगर जे आहे जुने गाळ आणि खादर नवीन गाळ. या बीटवर सुद्धा क्वेश्चन आलेला आहे, त्यामुळे हे दोन्ही सुद्धा क्वेश्चन व्यवस्थित करून ठेवा. पुन्हा एकदा क्वेश्चन 100% येऊ शकतो. त्यामुळे आपण इथं इमेज टू जे क्लिअर केलेलं आहे ते तुमच्या लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. खालील विधाने भारतातील हिवाळ्यातील हवामानाची स्थिती वर्णन करतात. म्हणजे क्लायमेटोलॉजी रिलेटेड हा आपण क्वेश्चन फ्रेम केला होता. तर कोणती विधाने जी आहेत ती बरोबर असल्याची इथं आपण सांगू शकतो. ठीक आहे, उत्तर भारतात कमी तापमान असते. हिवाळ्यातील हवामान विचारलंय. सगळ्यात पहिल्यांदा पावसाळा, हिवाळा का उन्हाळा ते तिथं हायलाइट केलं पाहिजे. हिवाळ्यातलं जे हवामान आहे ती स्थिती विचारली तर उत्तर भारतात कमी तापमान असते. उत्तर भारतात उच्च दाब असलेला विभाग असतो. हवेचा दाब उत्तरेकडून कमी होत जातो आणि वारे जमिनीकडून समुद्राकडे वाहतात. योग्य उत्तर आहे इथं आपण बघू शकतो 27 नंबरचा 3 नंबरचा उत्तर योग्य पर्याय आहे. अ, ब आणि ड. ब आणि ड हे ऑप्शन्स बरोबर आहेत. क ऑप्शन आपण चुकीचा असल्याचं सांगू शकतो. त्याचं पण अनालिसिस थोडक्यात बघूयात. तर हिवाळ्यातली जी हवामानाची स्थिती आहे भारतामध्ये ते म्हणजे उत्तर भारतात हे कमी तापमान असल्याचं आपण इथे सांगू शकतो. ठीक आहे, तसंच उत्तर भारतात उच्च दाब असलेला विभाग असतो. म्हणजे हाय प्रेशर असलेला जो पार्ट आहे तो उत्तर भारतामध्ये असतो. त्याच्यावेळेस वारे जे आहेत ते जमिनीकडून समुद्राकडे वाहताना दिसून येतात. वाऱ्यांची दिशा आहे जर समजा आपण हा कोस्टल एरिया म्हटला तर जमिनीकडून समुद्राकडे वाहताना ते वारे दिसून येतात असं आपण इथे सांगू शकतो. पण हवेचा दाब हा जो आहे तो उत्तरेकडून कमी होत जातो. हे ऑप्शन जे आहे तिथे चुकीचं असले तर बघू शकतो आपण. ते का चुकीचं ते बघूयात आपण. हवेचा दाब इथे पाहिलं खरे तर दक्षिणेकडे म्हणजे समुद्र किनाऱ्याजवळ इथे आपण बघू शकतो समुद्र किनाऱ्याजवळ हवेचा दाब कमी असतो आणि इतर उत्तर भारतात हिवाळ्यात उच्च दाब असतो. इथे आपण बघू शकतो समुद्र किनाऱ्याजवळ जो आहे तर हवेचा दाब कमी असतो आणि उत्तर भारतात हिवाळ्यात उच्च दाब असतो असं आपण सांगू शकतो. इथं आपण काय सांगितलं हवेचा दाब उत्तरेकडे कमी होत जातो तर समुद्र किनाऱ्यालगत हवेचा दाब कमी असतो हे आपण इथे सांगू शकतो. कोस्टल एरिया जवळ त्याचा हवेचा दाब कमी असतो. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 28 नंबरचा क्वेश्चन बघूयात. 28 नंबरचा क्वेश्चन आहे विकसनशील देशामध्ये लोकसंख्या स्तूप खालील कशाप्रमाणे असतो. म्हणजे जो लोकसंख्येचा जो स्तूप आहे तो कशा पद्धतीने असतो. लोकसंख्येमध्ये हा क्वेश्चन आपण त्या टॉपिक मधून हा क्वेश्चन घेतलेला आहे. हा पीवायक्यू येऊन गेलेला आहे. वेगवेगळ्या अँगलने यावर पीवायक्यू विचारलेला आहे. ते पीवायक्यू पण चांगल्या पद्धतीने करा आणि या क्वेश्चन विषयी पण जी काही माहिती आपण ती थोडक्यात बघूयात. तर तो अरुंद पाया आणि रुंद माता असतो. रुंद पाया आणि अरुंद माता असतो. रुंद पाया आणि अरुंद माता असतो आणि अरुंद पाया आणि अरुंद माता असतो. त्यातलं हे 2 नंबरचा ऑप्शन पाहिलं तर सेन्स नाहीये काय. रुंद पाया आणि रुंद माता हे असं काही असतं असं नसतं. ते काही त्याचा जो विकसनशील विचारलेलं आहे त्यांनी विकसित नाही विचारलं तर विकसनशील देशांमध्ये लोकसंख्येचा स्तूप कसा असतो त्या रिलेटेड आपण एक इमेज आहे त्यावरून तुमची जी कन्सेप्ट आहे ती क्लिअर होईल. कशा पद्धतीने विकसनशील देशांमध्ये लोकसंख्येचा स्तूप असल्याचं इथं बघू शकतो. इथे पाहिलं आपण तर हा रुंद पाया दिसतो आपल्याला आणि इथे जर पाहिलं तर अरुंद माता दिसतो. त्यामुळे याचं पर्याय पाहिला रुंद पाया आणि अरुंद माता म्हणजे 28 नंबरचं जे उत्तर आहे तर 3 नंबरचं आपण इथे सांगू शकतो. हे भारत हा विकसनशील देशमध्ये अजून गणला जातो. तुम्ही याचा रुंद पाया व अरुंद माता असल्याचं आपण इथे सांगू शकतो. ठीक आहे, याचा जे पर्याय आहे तो 3 नंबरचा पर्याय योग्य आहे. खाली पाहिलं 29 नंबरचा प्रश्न. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. जोड्याजुळवामध्ये जिल्हे दिलेले आहेत आणि साक्षरता दर दिलेला आहे. डायरेक्टली याचे क्वेश्चन आपण आन्सर बघूयात. 29 नंबरचे जे आहे ते 3 नंबरचा आन्सर आपण असल्याचं इथे सांगू शकतो. ठीक आहे, 1 2 3 4 सरळ सरळ जोड्या लावून दिल्या होत्या साक्षरतेच्या बाबतीत. इथे सगळ्यात जास्त नागपूरची साक्षरता आहे हे बघू शकतो आपण. तुम्हाला एक जरी माहित असतं की नागपूरची साक्षरता तर तुमचे 2 ऑप्शन कट झाले असते. बच्या बाबतीत 2 सॉरी हा एक ऑप्शन कट झाला असता आणि 2 ऑप्शन राहिले असते बच्या ठिकाणी 2. ठीक आहे, धुळे 72, नागपूर 88, नंदुरबार 64, नंदुरबारचं माहित होतं कमी आहे 64, अमरावती 87.4%. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर असल्याचे आपण सांगू शकतो. शेवटचा क्वेश्चन आहे आजचा. जाऊयात आपण शेवटच्या क्वेश्चनकडे. दगडी कोळसा आणि त्यातलं असणारं कार्बनचं प्रमाण अनेकदा क्वेश्चन येऊन गेलेला आहे त्यामुळे माहित पाहिजे. याच्या अनेक ट्रिक्स सुद्धा आहेत पाठ ठेवण्याच्या. इव्हन पण फक्त तुम्हाला याच्यामध्ये अँथ्रासाइड जर माहित असेल तर बाकीचं किंवा पीठ जरी माहित असेल तरी इव्हन बाकीचे तुम्हाला जे कंटेंट आहे कार्बनचं प्रमाणचं जे पर्सेंटेज आहे ते तुम्हाला लगेच
येऊन जाऊ शकतं. ठीक आहे, 30 नंबरचे जे उत्तर आहे ते आपण इथे बघू शकतो. 4 नंबर याचं योग्य उत्तर आहे. अँथ्रासाइट 95% कार्बनचं प्रमाण आहे. बिटुमिनस 40 ते 80% आहे. लिग्नाइट जे आहे ते 50% आहे आणि पीठ 1% म्हणजे 30% असल्याचे इथं आपण सांगू शकतो. ठीक आहे, दगडी कोळशातलं असणारं कार्बनचं प्रमाण आहे. खनिजांमधून हा क्वेश्चन आपण इथे सेट केला होता. तर हे काही जे होतं 15 क्वेश्चनचं अनालिसिस होतं. 1-2 क्वेश्चन जे होते तिथे प्रिंट मिस्टेक किंवा काही सिली मिस्टेक किंवा प्रूफ रिडिंग मध्ये त्या गोष्टी राहिल्या होत्या. ऑप्शन्स खालीवर झाले होते, तिथे आपण ते क्वेश्चन एक ठिकाणी कॅन्सल केला आणि एका प्रश्नाचं उत्तर आपण बदलून घेतलं होतं. हे होतं जॉग्राफीचं अनालिसिस. पुढच्या अनालिसिस आपण भेटूया. धन्यवाद.